आज आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे. तुम्हाला माहीतच आहे की आपला भारत संविधानाच्या पायावर उभा आहे आणि या संविधानाच्या संदर्भामध्ये अजूनही प्रचंड मोठं अज्ञान आहे. खरं म्हणजे आपल्या देशामध्ये अजूनही संविधान साक्षरताच झालेली नाही. हे जे संविधानाच्या संदर्भामध्ये आपल्या देशामध्ये प्रचंड मोठं अज्ञान आहे, हे अज्ञान घालवण्यासाठी आपल्याला अजूनही फार मोठं प्रबोधन करण्याची गरज आहे. आज मी आपल्याला भारतीय संविधानाचे तत्वज्ञान या विषयाच्या संदर्भामध्ये बोलणार आहे. ही मांडणी करत असताना मी तत्वज्ञान कशाला म्हणतात, भारतीय संविधानाचं तत्वज्ञान कशा स्वरूपाचं आहे, हे दोन मुद्दे प्रामुख्यानं मांडणार आहे. पहिल्यांदा तत्वज्ञान कशाला म्हणतात हे आपण समजून घेऊ. हे तत्वज्ञान असा फार जड बोजड शब्द समोर ठेवून ते काही अवघड मानण्याचं काही कारण नाही. तत्वज्ञान हा शब्द जरी असला तरी तो एक विचार आहे, ते एक तत्व आहे. आणि कशाचा विचार, तर माणसाला त्याच्या सभोवताली जी सृष्टी आहे, सभोवतालचं जे एकूणच चैतन्यदायी वातावरण आहे, या साऱ्याच्या संदर्भात निसर्गामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना घडामोडींच्या संदर्भात माणसाला सातत्यानं अनेक प्रश्न पडतात. आणि माणसाला हे जे प्रश्न पडतात, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा माणूस सातत्यानं प्रयत्न करत आलेला आहे. आणि या प्रयत्नातून तो जो तर्क करतो, तो जो काही शोध लावतो, तो जो काही अनुमान करतो, तो जे काही गृहीत धरतो, त्यातून त्यानं मांडलेले जे विचार असतात, ते विचार म्हणजेच तत्वज्ञान असतं. अगदी तत्वज्ञानाच्या संदर्भात अगदी थोडक्यामध्ये काही म्हणायचं असेल तर तत्वज्ञानाच्या संदर्भामध्ये मी असं म्हणेन की विश्वाचं आणि मानवी जीवनाचं सत्य शोधण्याचा आणि मानवी जीवनाला सुयोग्य असा आकार देण्याचा वैचारिक मार्ग म्हणजे तत्वज्ञान. या तत्वज्ञानाचे महत्वाचे दोन पैलू असतात. एक पारलौकिक तत्वज्ञान आणि दुसरं लौकिक तत्वज्ञान. पारलौकिक तत्वज्ञान हे प्रामुख्यानं कल्पित स्वरूपाचं असतं. ते नैसर्गिक सत्यावर, वस्तुनिष्ठतेवर आधारलेलं नसतं, ते काही गृहीतकावर आधारलेलं असतं. आणि ते जे गृहीतक आहे, ते गृहीतक काय आहे, तर या विश्वाचा निर्माता कोणीतरी ईश्वर, अल्लाह, गॉड आहे. हे गृहीतक आहे. जे गृहीतक सिद्ध झालेलं नाही. कारण का,
हे विश्व ईश्वर अल्लाह गॉडने निर्माण केलं, तर ईश्वर अल्लाह गॉडला कुणी निर्माण केलं हा प्रश्न निर्माण होतो. दुसरा मुद्दा असा की त्याचं उत्तर देत असताना ईश्वर अल्लाह गॉड सर्वशक्तिमान आणि स्वयंभू आहे, त्याचा कुणी निर्माता नाही, त्याचा कुणी जन्मदाता नाही, तो स्वयंभू आहे असं उत्तर असं गृहीत धरणारी मंडळी देत असते. त्यावर प्रश्न असा उपस्थित होतो, मग तुम्ही ईश्वर अल्लाह गॉड हा स्वयंभू आहे असं म्हणता, म्हणजे सृष्टीत स्वयंभू आहे असं का म्हणत नाही? ही जी अनंत आकाशमाला आहे, आकाशगंगा आहे, असंख्य ग्रह, असंख्य तारे आणि ते नियमबद्ध आहेत, हे सारं स्वयंभू आहे आणि निसर्ग नियमांनी युक्त आहे असं आपण म्हणालो तर त्या भोवती अंधश्रद्धा निर्माण होत नाहीत. पण ईश्वर अल्लाह गॉड अशा प्रकारच्या गृहीतकावर आपण मांडणी करायला लागलो की त्यातून अनेकविध स्वरूपाच्या अंधश्रद्धा निर्माण होतात. त्या जगात मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत आणि त्या अंधश्रद्धांनी मानवी प्रगतीमध्ये फार मोठा अडथळा आणलेला आहे. मी हे यासाठी बोललो की या तत्वज्ञानाचा, या पारलौकिकतावादी, लौकिकाशी ज्याचा संबंध नाही, लौकिकाशी म्हणजे जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत माणसाचं जे जीवन असतं, इथलं पृथ्वी तलावरचं या जगातलं ते जीवन, त्या जीवनातले प्रश्न, याला केंद्रस्थान न मानता पारलौकिकाला केंद्र. ईश्वर अल्लाह गॉडशी माणसाचे संबंध काय असावेत, कसे असावेत, तो कसा आहे, या भोवती फिरणारं ते तत्वज्ञान. आणि अशा प्रकारच्या या तत्वज्ञानातून आणखी काही गोष्टी समोर आल्या. स्वर्ग, नरक, मोक्ष यासारख्या कल्पना देखील समोर आलेल्या आपणाला दिसून येतात. हे सारच्या सारं तत्वज्ञान पारलौकिकतावादी तत्वज्ञान आहे आणि पारलौकिकतावादी तत्वज्ञानातून अनेकविध स्वरूपाच्या अंधश्रद्धा समाज जीवनामध्ये आल्या आणि या अनेकविध स्वरूपाच्या अंधश्रद्धांनी मानवी प्रगतीमध्ये अनेक अडथळे आणलेले आहेत. म्हणून बुद्धिवादी, विज्ञानवादी, इहवादी लोक या कल्पनांच्या बाजूला राहून तटस्थपणानं, वस्तुनिष्ठपणानं या विश्वाच्या संदर्भात, मानवी जीवनाच्या संदर्भात काही एक वस्तुनिष्ठपणानं शोध घेतात, मांडणी करतात. ही मांडणी लौकिकतावादी तत्वज्ञानाची, इहवादी तत्वज्ञानाची मांडणी असते. भारतीय संविधानानं स्वीकारलेलं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान इहवादी स्वरूपाचं आहे, पारलौकिकतावादी स्वरूपाचं ते तत्वज्ञान नाही. परंतु तरीही भारतीय समाज जीवनामध्ये पारलौकिकतावादी तत्वज्ञानाचा फार मोठा प्रभाव आहे. मग या पारलौकिकतावादी तत्वज्ञानाच्या संदर्भामध्ये भारतीय संविधानाची भूमिका काय आहे? तर या पारलौकिकतावादी तत्वज्ञानाच्या संदर्भामध्ये भारतीय संविधानाची भूमिका तटस्थतेची आहे. या धर्माच्या तत्वज्ञानाचाही संविधान पुरस्कार करत नाही किंवा त्या धर्माच्या तत्वज्ञानाचाही पुरस्कार करत नाही. पारलौकिकतेच्या संदर्भामध्ये तुम्हाला जे जे तत्वज्ञान मांडायचं असेल ते खुशाल मांडा. त्या संदर्भात संविधान तटस्थ भूमिका घेतं आणि संविधानाच्या पायावर जे राष्ट्र उभं राहिलं आहे, जे राज्य उभं राहिलं आहे, ते राज्य म्हणजे शासन, त्याला देखील या संदर्भामध्ये तटस्थ राहायला सांगतं.
असं भारतीय संविधानाचं तत्वज्ञान आहे. भारतीय संविधानाच्या तत्वज्ञानासमोर एक महत्वाचा प्रश्न आहे आणि तो महत्वाचा प्रश्न कोणता आहे तर राज्य व्यवस्था कशी निर्माण व्हावी आणि कशी चालावी. आजवर राज्य व्यवस्था निर्माण होण्यासाठी ज्या पद्धती वापरल्या गेल्या त्या पद्धती भारतीय संविधानाच्या तत्वज्ञानानं सुस्पष्टपणानं नाकारलेल्या आहेत. इतिहास काळामध्ये आजवर जी राज्य संस्था उदयाला आलेली होती त्यातून राजेशाही सरंजामदारी या ज्या व्यवस्था उदयाला आलेल्या होत्या त्या राजेशाही आणि सरंजामदारी या साऱ्याच्या साऱ्या व्यवस्था बळी तो कानपिडी या न्यायातून उदयाला आलेल्या होत्या आणि बळी तो कानपिडी या न्यायातून उदयाला आलेल्या या ज्या राज्य व्यवस्था होत्या ह्या राज्य व्यवस्था सकल जनांचं कल्याण करणाऱ्या मुळीच नव्हत्या. बळी तो कानपिडी अशा प्रकारचा न्याय असल्यामुळे ज्याच्याकडं इतरांना मारण्याची शक्ती जास्त तो श्रेष्ठ असं एक तत्व जुन्या काळामध्ये अस्तित्वात होतं आणि म्हणूनच त्यातूनच क्षेत्रीयत्व शौर्य धैर्य पराक्रम या गोष्टी मूल्य म्हणून समोर आलेल्या दिसतात. आता मुद्दा हा आहे की मारणारा श्रेष्ठ की तारणारा श्रेष्ठ. इतिहास काळामध्ये कुणाला तरी मारण्याची शक्ती ज्याच्याकडे जास्त आहे त्याला श्रेष्ठ मानलं गेलं आणि त्याला श्रेष्ठ मानून त्यालाच राजा बनवलं गेलं. त्याच्या हुकमाखाली त्याचे अंकित म्हणून प्रजेनं गुपचूप राहावं अशा पद्धतीची व्यवस्था जुन्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये राहिलेली आहे. आणि अशा प्रकारच्या राजा कसा होतो तर दुसऱ्यावर आक्रमण करायचं म्हणजे शस्त्रास्त्राच्या बळावरच आक्रमण करायचं दुसऱ्यावर आक्रमण करायचं आणि आपल्या राज्याचा विस्तार करायचा म्हणजे तिथल्या जनतेच्या इच्छेविरुद्ध शस्त्रबळाच्या आधारे आक्रमण करून आक्रमणामध्ये जो बलशाली ठरला तो श्रेष्ठ ठरला तो राजा ठरणार आणि या अन्यायाने केलेल्या आक्रमकाच्या विरोधामध्ये लढत असताना जे पराजित झाले ते दुबळे ठरले ते गुलाम ठरले. हा का न्याय आहे का. इतिहास काळामध्ये भारताचा जरी आपण विचार केला तरी भारतावर वेगवेगळी आक्रमणं झाली. भारतावर झालेल्या वेगवेगळ्या आक्रमणामध्ये बऱ्याचदा भारत पराभूत झाला आणि आपल्याकडचे जे छोटे छोटे राजे होते ते देखील परस्परांवर आक्रमण करत होते. आक्रमण करत असताना राज्य विस्तार करत होते. आक्रमणकारी ज्याच्याकडे जास्त शक्ती तो तिथला राजा होणार. तिथल्या प्रजेचा विचार केलेला असतो का नसतो. म्हणजे हे जे बळी तो कानपिढीचं तत्व इतिहास काळामध्ये कार्यरत होतं हे तत्व भारतीय संविधानाच्या भूमिकेमध्ये नाकारलेलं आहे. आणि संविधानाचं तत्व हे सांगतं की राज्य कसं बनावं. राज्य आक्रमणातून नव्हे शक्तीच्या कुणाच्या तरी विरुद्ध केलेल्या शक्तीच्या शस्त्रशक्ती असेल आणखी कुठली शक्ती असेल त्या शक्तीच्या वापरातून नव्हे हिंसेच्या माध्यमातून नव्हे राज्याकडं शक्ती यावी ती लोकांच्या समर्थनातून लोकसमर्थनातून ती यावी. लोकांनीच स्वतः होऊन म्हणावं की आमच्यावर तू राज्य कर स्वखुशीनं म्हणावं
दबावानं नव्हे, त्याला घाबरून नव्हे, तर तूच आमचं कल्याण करू शकतोस, तूच आमचा प्रतिनिधी होऊ शकतोस असं लोकांनी म्हणावं. आणि संविधानाने स्वीकारलेल्या तत्वामध्ये लोकशाही आहे, तर असं लोकांनी मतदानाच्या माध्यमातून म्हणावं. सत्ता परिवर्तन देखील शक्तीच्या माध्यमातून नव्हे, मतदानाच्या माध्यमातून शांततामय मार्गाने व्हावं. हे भारतीय संविधानानं स्वीकारलेलं अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं तत्व आहे. आणि या तत्वामुळंच 1950 नंतरच्या कालखंडामध्ये, आपल्याकडे 1952ला पहिली निवडणूक झाली, त्यानंतरच्या कालखंडामध्ये जी जी सत्ता परिवर्तनं झाली ज्या वेळी, ती सारीच्या सारी सत्ता परिवर्तनं अहिंसात्मक अशा शांततामय मतदानाच्या माध्यमातून झालेली आहेत. आणि ही मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची गोष्ट ठरलेली आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भारतीय संविधानाच्या तत्वज्ञानातला आणखी एक महत्त्वाचा पैलू मांडला पाहिजे तो असा की भारताचं तत्वज्ञान नैसर्गिक सत्याचा स्वीकार करतं, कल्पिताला मानत नाही, गृहीतकाला मानत नाही. तर जे जे नैसर्गिक सत्य आहे त्याचा हे तत्वज्ञान पुरस्कार करतं. आणि जे जे नैसर्गिक सत्याच्या कसोटीवर टिकत नाही, त्या जुन्या काळातल्या सर्व गोष्टींना भारताच्या संविधानाचं तत्वज्ञान स्पष्टपणे नकार देतं. काय नैसर्गिक सत्य आहे? पृथ्वी तलावर राहणारा माणूस सारखा असतो, हे नैसर्गिक सत्य आहे. सारखा असतो म्हणजे त्याच्या सुखदुःखाच्या कल्पना सारख्या असतात, त्याच्या गरजा सारख्या असतात, त्याच्या शक्तीमध्ये काही फरक थोडाफार जरूर असतो. शारीरिक शक्तीमध्ये, बौद्धिक शक्तीमध्ये काही फरक नक्कीच असतो, पण प्रचंड मोठा फरक माणसांच्या मध्ये नसतो. हे नैसर्गिक सत्य आहे. ते भारताचं संविधान स्वीकारतं. परंतु आधीच जे काही तत्वज्ञान धर्माच्या, परंपरेच्या, रूढींच्या, काही कल्पित सिद्धांतांच्या साहाय्यानं मांडलेलं होतं, ते तत्वज्ञान सारी माणसं सारखी असतात असं मानत नव्हतं. काय म्हणत होतं? काही माणसं जन्मतःच श्रेष्ठ असतात आणि काही माणसं जन्मतःच कनिष्ठ असतात. काही समूहांमध्ये जन्माला आलेली माणसं विशिष्ट गुणवत्ता घेऊन येत असतात आणि काही समूहांमध्ये जन्माला आलेली माणसं कुठलीच गुणवत्ता घेऊन आलेली नसतात. अशा प्रकारचं तत्वज्ञान विशेषतः भारतामध्ये जिनं अनेक अनर्थ निर्माण केले आणि भारताचं इतिहास काळात फार मोठं वाटोळं केलं, त्या वर्णजाती व्यवस्थेच्या तत्वज्ञानानं ही मांडणी केलेली होती. जो 4 वर्णातल्या सर्वात वरच्या वर्णात येतो तो चांगले गुण घेऊन येतो आणि खालच्या वर्णात येतो तो
गुणहीन असतो, हे जे गृहीतक आहे हे गृहीत संपूर्णपणानं चुकीचं आहे. कोणतीही गुणवत्ता कुणामध्येही असू शकते, हे भारतीय संविधानाचं तत्वज्ञान बजावताना दिसतं. आणि तशा पद्धतीनं सर्व माणसांशी व्यवहार केला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका संविधानाचं तत्वज्ञान मांडताना आपणाला दिसतं. भारतीय संविधानाच्या तत्वज्ञानाला एकूण समाज जीवनाचीच पुनर्मांडणी करायची आहे. पुनर्मांडणी करायची आहे. आधीच्या कालखंडामध्ये समाज जीवनामध्ये जी मांडणी केलेली होती ती मांडणी दोषास्पद स्वरूपाची होती. अनेकांच्यावरती अन्याय करणारी होती, अनेकांची कोंडी करणारी होती. आणि म्हणून या संपूर्ण मानवी जीवनाची पुनर्मांडणी हे संविधानाचं तत्वज्ञान करू पाहतं आहे. कशाची पुनर्मांडणी करू पाहतं? कोणता प्रश्न या पुनर्मांडणीमध्ये भारतीय संविधानाला महत्वाचा वाटतो? तर भारतीय संविधानाच्या तत्वज्ञानाला माणसांशी परस्पर संबंध कसे असावेत, हा या तत्वज्ञानाच्या समोरचा मूलभूत अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. माणसाशी कशा प्रकारचे संबंध असावेत, हा मूलभूत स्वरूपाचा प्रश्न आहे. पारलौकिकतावादी तत्वज्ञानामध्ये माणसाशी कसे संबंध असावेत या प्रश्नाला महत्त्व न देता माणसाचे ईश्वर, अल्ला, गॉड इत्यादीशी कसे संबंध असावेत, कशी भक्ती करावी, कशी उपासना करावी, कशी आराधना करावी, त्याला कसं प्रसन्न करून घ्यावं, या साऱ्या गोष्टी त्या तत्वज्ञानामध्ये महत्त्वाच्या मानल्या जातात. भारतीय संविधानाचं तत्वज्ञान माणसाला केंद्रस्थानी ठेवतो, कुठल्याही कल्पिताला केंद्रस्थानी ठेवत नाही आहे. आणि माणसाला केंद्रस्थानी ठेवून भारतीय संविधानाचं तत्वज्ञान माणसांचे परस्परांशी संबंध कसे असले पाहिजेत याच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या बाबींची मांडणी हे तत्वज्ञान करताना आपणाला दिसून येतो. कोणते संबंध असतात माणसांचे? हे जीवन म्हणजेच काय, तर हे जीवन म्हणजे माणसांची असलेले परस्पर संबंध, हेच जीवन आहे. कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे, समूह करून राहणारा आहे, एकटा राहणारा नाही. आणि म्हणून समूह करून तो राहत असल्यामुळे माणसाशी परस्पर संबंध येतातच. आणि हे जे माणसाशी असलेले परस्पर संबंध जे आहेत ना, ते परस्पर संबंध वर्चस्ववादी स्वरूपाचे असता कामा नयेत. कुणावर तरी कायम वर्चस्व राहावं आणि कुणीतरी ते वर्चस्व पिढ्यानुपिढ्या कायम मान्य करावं, अशा प्रकारचे माणसांचे परस्परांशी संबंध असता कामा नयेत. मालक आणि गुलाम, स्वामी आणि सेवक
स्वामी आणि दास अशा प्रकारचे माणसाचे परस्पर संबंध असता कामा नयेत. तर माणसांची राजकीय संबंध समानतेच्या तत्वावर आधारलेले असले पाहिजेत. सामाजिक संबंध समानतेच्या तत्वावरती आधारलेले असले पाहिजेत. सांस्कृतिक संबंध समानतेच्या तत्वावर आधारलेले असले पाहिजेत. परस्परांचा माणूस म्हणून आदर करणारे असले पाहिजेत. कोणत्याही मानवी समूहाकडून विटंबना होता कामा नये. कोणत्याही मानवी समूहाला अपमानित केले जाता कामा नये. कोणत्याही मानवी समूहाच्या संदर्भामध्ये भेदाभेद केला जाता कामा नये. प्रत्येक माणसाचा सन्मान, प्रत्येक माणसाची प्रतिष्ठा परस्परांशी संबंध ठेवत असताना राखलीच गेली पाहिजे. ही मांडणी मानवी परस्पर संबंधांच्या संदर्भात भारतीय संविधानाचं तत्वज्ञान स्वीकारताना आपणाला दिसून येतं. परस्परांच्या मध्ये भेदाभेद असता कामा नये ही जी मांडणी केलेली आहे ती फार महत्वाची आहे. आणि त्या मांडणीमध्ये ही मांडणी कुठे कुठे दिसते, हे तत्वज्ञान कुठे कुठे दिसतं, तर हे तत्वज्ञान भारतीय संविधानाच्या प्रियांबलमध्ये दिसतं. ज्या प्रियांबलला आपण उद्देशिका, सरनामा, प्रास्ताविक अशा अनेक नावांनी ओळखतो. आणि यामध्ये आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी गणराज्य घडवू इच्छितो. या देशातल्या प्रत्येक नागरिकाला सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय देऊ इच्छितो. प्रत्येकाला संधीची समानता देऊ इच्छितो. श्रद्धा, उपासना, विश्वासाचं स्वातंत्र्य देऊ इच्छितो. व्यक्तीची प्रतिष्ठा वाढवणारी, राष्ट्राची एकात्मता वाढवणारी, बंधुता प्रवर्धित करू इच्छितो. अशा प्रकारचा संकल्प करून हे संविधान आम्ही स्वतः प्रत अर्पण करत आहोत. ही जी संविधानाच्या उद्देशिकेमधली जी मांडणी आहे, ही मांडणी माणसांशी परस्पर संबंध कसे असावेत हेच सांगणारी आहे. भारतीय संविधानानं जो समानतेचा अधिकार दिला, त्या समानतेच्या अधिकारामध्ये 17व्या अनुच्छेदानं माणसांचे परस्पर संबंध वर्चस्ववादी, मालक गुलामवादी असे जे होते आणि त्यातून अस्पृश्यतेसारखी घाणेरडी अमानुष चाल आपल्या देशामध्ये अस्तित्वात आलेली होती, 17व्या अनुच्छेदानं ती चाल संपुष्टात आणली. आणि स्पष्टपणानं राज्याला संविधानानं समानतेचा अधिकार देत असताना बजावलं की भारतीय नागरिकांच्या मध्ये जात, धर्म, पंथ, लिंग, जन्मस्थान यापैकी कोणत्याही कारणावरून कोणत्याही स्वरूपाचा भेदाभेद करता कामा नये. ही भूमिका भारतीय संविधानाचं माणसांशी परस्पर संबंध कसे असावेत हे मांडणारं तत्वज्ञान आहे. समतावादी तत्वज्ञान आहे. त्यात जातीय भेदाला स्थान नाही आणि स्त्री पुरुष भेदाला देखील स्थान नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भारतीय संविधानाचं तत्वज्ञान स्त्री पुरुषांचे संबंध देखील
समानतेच्या पायावरच असले पाहिजेत. स्त्री ही पुरुषांची दाशी असं मानणारे असता कामा नयेत. अगदी कुटुंबामध्ये देखील हे संबंध समानतेच्या पायावरच असले पाहिजेत. पुरुषानं कुटुंबामध्ये देखील स्त्रीवर जुलूम करता कामा नये याची स्पष्ट ग्वाही संविधानाचं तत्वज्ञान देतं. 51व्या अनुच्छेदामध्ये स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा येईल अशा प्रकारचं वर्तन करता कामा नये हे भारतीय नागरिकांना ते बजावतं. परस्पर सौहार्दावर, परस्पर सन्मानावर, परस्परांच्या आदरावर आधारलेले मानवी संबंध जिथे असतील अशा प्रकारचा मानवी समाज आपणाला निर्माण करायचा आहे अशी भूमिका घेणारं हे तत्वज्ञान आहे. आणि भारतीय संविधानाचं हे तत्वज्ञान एक स्वप्न उराशी बाळगणारं तत्वज्ञान आहे. आणि ते स्वप्न उराशी बाळगून ते स्वप्न साकार करणारी धोरणं शासनकर्त्यांनी राबवली पाहिजेत अशा प्रकारचे निर्देश देणारं हे तत्वज्ञान आहे. कुठली स्वप्न आहेत भारतीय संविधानाच्या उराशी? तर भारतीय संविधानाच्या उराशी जे स्वप्न आहे ते स्वप्न भेदाभेद विरहित, जात विरहित, उच्च नीचता विरहित, शोषण विरहित अशा प्रकारच्या संपन्न भारतीय समाज जीवनाची निर्मिती करणे. एक उज्ज्वल, समतेवर आधारलेली, बंधुतेवर आधारलेली समाज व्यवस्था प्रस्थापित करणे हे उदात्त अशा प्रकारचं स्वप्न पाहणारं तत्वज्ञान भारतीय संविधानानं स्वीकारलेलं आहे. कल्पित विषमतेवर आधारलेली, भेदाभेदावर आधारलेली, पूर्वजन्म पाप पुण्य या खोटारड्या सिद्धांतावर आधारलेली तत्वज्ञान भारतीय संविधानानं नाकारलेली आहेत. आणि भारतीय संविधानानं जे मूलभूत अधिकार दिले त्या मूलभूत अधिकारामध्ये एक महत्वपूर्ण अशा प्रकारचा अधिकार दिलेला आहे. तो म्हणजे स्वतःच्या इच्छेनुसार व्यवसाय धंदा करण्याचा अधिकार. मूलभूत अधिकार देऊन टाकला जो अधिकार इथल्या वर्णजाती व्यवस्थेने दिलेला नव्हता. आणि हा अधिकार देऊन काय केलं भारतीय संविधानानं? भारतीय संविधानानं नैसर्गिक सत्तेक स्वीकारून हा मूलभूत अधिकार दिलेला आहे की देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही, शहरात असू देत, शहरातल्या झोपडपट्टीत असू देत, खेड्यात असू देत, वाडी तांड्यात असू देत, आदिवासी राहतात त्या जंगलातल्या कडेकपारीत असू देत, देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जन्माला येणाऱ्या कोणत्याही मानवी बाळामध्ये कोणतेही गुण असू शकतात. ते जे त्या मानवी बाळामध्ये गुण असतात ते राष्ट्राचे गुण असतात. ते सारे गुण विकसित झाले पाहिजेत आणि ते गुण विकसित करण्यासाठी त्याला मुक्त भाव दिला पाहिजे, मुक्त संधी दिली पाहिजे. आणि जुन्या काळातल्या जाती व्यवस्थेनं ज्यांची आपल्यातले गुण विकसित करण्याची संधी नाकारलेली होती त्यांना आपली गुणवत्ता म्हणजे मेंदू आणि मनगटातली शक्ती विकसित करण्यासाठी विशेष संधी दिली पाहिजे. हे तत्व भारतीय संविधानानं स्वीकारलेलं आहे. आणि या तत्वाच्या स्वीकारातूनच
जुन्या वर्णव्यवस्थेच्या 2500 वर्षापेक्षा अधिक वर्षे चाललेल्या विषमता टिकवणाऱ्या वर्णव्यवस्थेच्या उलट जाणारं, विषमता संपवून समता प्रस्थापित करू पाहणारं आरक्षणाचं तत्व भारतीय संविधानानं स्वीकारलेलं आपणाला दिसून येतं. कारण भारतीय संविधानाला या देशामध्ये राहणारे सारे लोक म्हणजे राष्ट्र ही भूमिका मान्य आहे. देशातले विशिष्ट लोक म्हणजे राष्ट्र नव्हे. समग्र राष्ट्राचा विकास करायचा असेल तर समग्र जनतेच्या मेंदू मनगटाचा विकास झाला पाहिजे. विशिष्ट जणांचा विकास म्हणजे राष्ट्राचा विकास नसतो. ही भूमिका भारतीय संविधानाचं तत्वज्ञान मांडताना आपणाला दिसून येतं. आणि ह्या तत्वज्ञानानं महत्वपूर्ण अशा मानवी मूल्यांचा पुरस्कार केलेला आहे. काही परंपरावादी विषमतावादी मूल्य भारतीय संविधानानं सुस्पष्टपणानं नाकारलेली आहेत आणि सर्वांचा सन्मान वाढवणारी, सर्वांना संधी देणारी, सर्वांचा विकास घडवून आणणारी महत्वपूर्ण अशा प्रकारची तत्व भारतीय संविधानानं पुरस्कारिलेली आहेत. मूल्यमय स्वरूपाचं तत्वज्ञान आहे आणि हे मूल्यमय स्वरूपाचं तत्वज्ञान लोकशाही केंद्री आहे. ते धनिकशाही केंद्री नाही, ते विशिष्ट जनकेंद्री नाही, ते सरंजामदार केंद्री नाही. सरंजामदारीची पुरुष प्रधान व्यवस्थेची म्हणून त्याच व्यवस्थेचं उदात्तीकरण करणारी जी मूल्य होती त्या मूल्यांना भारतीय संविधानाचं तत्वज्ञान स्पष्टपणानं नकार देतं. उदाहरणार्थ स्वामीनिष्ठा भक्ती म्हणजे पारलौकिकतावादी स्वरूपाची विषमतेच्या पायावर असलेली भक्ती, सती यासारख्या मूल्यांना भारतीय संविधानानं स्पष्टपणानं नाकारलेलं आहे. कारण अशी मूल्य समतेच्या विरोधी जाणारी आहेत, शोषणाचं समर्थन करणारी आहेत, उच्च नीचतेचं उदात्तीकरण करणारी आहेत. आणि म्हणून या गोष्टीला भारतीय संविधानाच्या तत्वज्ञानानं स्पष्टपणानं नकार दिलेला आहे. आणि संविधानाचं तत्वज्ञान ज्या मूल्यांचा स्वीकार करतं ती मूल्य स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता, न्याय, सत्य, शांती, अहिंसा, बुद्धिवाद, विज्ञानवाद, सेक्युलरिझम, सेवा, त्याग, निस्पृहता या महत्वपूर्ण अशा प्रकारच्या मूल्यांचा पुरस्कार करणारं तत्वज्ञान आहे. भारतामध्ये प्रत्येक माणसाला स्वतंत्रपणानं जगता आलं पाहिजे. पण स्वतंत्रपणानं जगता आलं पाहिजे याचा अर्थ स्वैराचारी पद्धतीनं जगता आलं पाहिजे असं सांगणारं हे स्वातंत्र्याचं मूल्य नाहीये. काही नैतिक बंधनांनी युक्त असंच स्वातंत्र्य भारतीय संविधानाचं तत्वज्ञान देतं. मला माझ्या स्वातंत्र्याचा वापर करण्याचा अधिकार आहे हे गृहीत धरून मी स्वैरपणानं वागायला लागलो आणि दुसऱ्याचं स्वातंत्र्य बाधित करायला लागलो तर तसं स्वातंत्र्य चालत नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्याची कदर करत करत वापरलेलं स्वातंत्र्य
हेच खरं स्वातंत्र्य असतं आणि अशा स्वातंत्र्यातूनच सर्वांचा विकास होऊ शकतो, ही या तत्वज्ञानाची भूमिका आहे. समतेचं तत्व यासाठी यानं स्वीकारलेलं आहे की निसर्गतः सारी माणसं सारखी असतात, भेदाभेद नसतो, उच्च नीचता नसते, 5 बोटांमध्ये असतो तेवढा काहीसा फरक माणसाच्या मध्ये असेल, पण त्याच्यापेक्षा अधिकचा फरक कृत्रिम रीतीनं आधीच्या व्यवस्थेनं जो निर्माण केला तो माणसामध्ये होता कामा नये. याची जाणीव भारतीय संविधानाचं तत्वज्ञान देतं आणि जुन्या काळातल्या शोषणकारी विषमतावादी व्यवस्थेनं जी विषमता निर्माण केली ती विषमता संपवून समता प्रस्थापित करू पाहतं, सर्वांना न्याय देऊ पाहतं, कुणीही कुणावरही अन्याय करता कामा नये अशा प्रकारची भूमिका घेतं. अगदी कुटुंबामध्ये देखील कुटुंबातल्या बलशाली लोकांनी दुबळ्या लोकांवर अन्याय करता कामा नये. त्यातूनच अगदी अलीकडे कौटुंबिक अत्याचार विरोधी कायदा देखील आला, कारण जुन्या काळामध्ये पावसानं झोडपलं काय आणि नवऱ्यानं झोडपलं काय कुणाला सांगता अशी म्हणत झाली होती. म्हणजे नवरा जणू बायकोला मारणं हा आपला हक्कच आहे, म्हणजे त्यानंच पोलीस बनायचं, त्यानंच न्यायाधीश बनायचं, अशा पद्धतीनं घराघरामधले पुरुष मोठ्या प्रमाणामध्ये जुन्या काळामध्ये वागत होते. असं वागता कामा नये. हे भारतीय संविधानाचं मूल्यात्मक अशा प्रकारचं तत्वज्ञान सांगतं, सर्वांना न्याय देऊ पाहतं. एक निस्पृहतेचं मूल्य भारतीय संविधानानं फार महत्त्वाचं सांगितलेलं आहे आणि हे निस्पृहतेचं मूल्य प्रामुख्यानं लोकशाहीमध्ये जे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये जे सदस्य म्हणून जातात किंवा मंत्री प्रधानमंत्री होतात, त्यांच्यासाठी विशेषतः निस्पृहतेचं तत्व भारतीय संविधानानं सांगितलेलं आहे. निस्पृहता म्हणजे काय? निस्पृह म्हणजे त्यागी वृत्ती, निरपेक्ष वृत्ती, कुठलीही इच्छा न बाळगता समाजसेवा करणारी व्यक्ती. कुठे दिसतं हे निस्पृह तत्व? भारतीय संविधानामध्ये संविधानाच्या शपथेचा एक भाग आहे. तुम्ही पाहिलं असेल, निवडणुका झाल्यानंतर जे सदस्य निवडून येतात, म्हणजे विधानसभेमध्ये आमदार निवडून येतात, आमदारांचा शपथविधी असतो, मग सरकार बनल्यावर सरकारचा शपथविधी असतो, मंत्र्यांचा शपथविधी असतो, मुख्यमंत्र्यांचा शपथविधी असतो, केंद्रामध्ये प्रधानमंत्री, मंत्री, खासदार वगैरे यांचा शपथविधी असतो. त्यामध्ये जी शपथ दिली जाते त्यामध्ये एक तत्वज्ञान आहे, एक मूल्य संस्कार आहे आणि त्यामध्ये असं स्पष्टपणानं सांगितलेलं आहे, मी क 2 ऑप्शन आहेत तिथे. ईश्वर साक्ष शपथ घेतो किंवा विवेकाला स्मरून शपथ घेतो की मी हे जे पद स्वीकारत आहे त्याची गुप्तता मी पाळेन. आणि दुसरी गोष्ट अशी की महत्त्वपूर्ण गोष्ट कोणती, की कायद्याद्वारे निर्मित अशा संविधानावर खरी श्रद्धा आणि निष्ठा ठेवेन, प्रयत्नाची पराकाष्ठा करून या संविधानाचं जतन संवर्धन करेन. कुणाविषयीही ममत्वभाव आणि कुणाविषयीही दुजाभाव न बाळगता लोकांच्या सेवेला मी स्वतःला अर्पण करेन आणि निस्पृहपणानं मी काम करेन. अशा प्रकारची शपथ लोकप्रतिनिधींना घ्यावी लागते. ही निस्पृहतेची जी शपथ लोकप्रतिनिधींनी घेतलेली असते ती शपथ बहुतांश जण पायदळी तुडवतात. आणि तुम्ही ही शपथ पायदळी का तुडवली असा प्रश्न आपली जनता विचारत नाही.
म्हणून हे राजरोसपणानं चाललेलं असतं. यासाठी जनतेनं संविधानाच्या संदर्भामध्ये आणि त्यातल्या तत्वांच्या संदर्भामध्ये अत्यंत जागरूक राहणं फार गरजेचं आहे. सेक्युलरिझम हे तत्व फार महत्वपूर्ण आहे. सेक्युलरिझमच्या तत्वाच्या संदर्भामध्ये अलीकडं काही उपटसुंभ प्रवृत्तीच्या, अविचारी प्रवृत्तीच्या मंडळींनी त्याला हास्यास्पद बनवले, त्याला खिल्ली उडवण्याचा भाग बनवलेला आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. धर्मनिरपेक्षता असा सेक्युलरिझमचा आपण अनुवाद करत असतो, परंतु तो अनुवाद तितकासा बरोबर नाही. सेक्युलरिझम मधून इहवादी जीवनदृष्टीचं सूचन होत असतं आणि सेक्युलरिझमचा अर्थ हा असतो, सेक्युलरिझम म्हणजे धर्मविरोधी नव्हे, तर सेक्युलरिझम मधून सरकारला स्वतःचा कोणता धर्म नसेल हे सूचित होत असतं. दुसरी गोष्ट, सरकार प्रचलित असलेल्या आपल्या भारतामधल्या हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई अशा कुठल्याही धर्माचा पुरस्कार करणार नाही, ही त्यातली भूमिका आहे. धर्म आणि धर्माच्या उपासना पद्धतीचा सर्वांना अधिकार देईल. विवेकबुद्धीचा धर्म, कोणताही धर्म मानण्याचा, कोणताही धर्म नाकारण्याचा, विवेकबुद्धीनं वागण्याचा अधिकार देईल, परंतु शासन स्वतः कुठल्याही धर्माचा पुरस्कार करणार नाही, ही संविधानाची भूमिका आहे. हे मला स्पष्टपणानं इथं सांगितलं पाहिजे की आज हिंदुत्ववादाच्या नावाखाली हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न जो काही मंडळींचा चाललेला आहे, तो प्रयत्न राष्ट्रघातक स्वरूपाचा आहे. हे राष्ट्र आपल्या स्वातंत्र्य योद्ध्यांनी, आपल्या संविधान निर्मात्यांनी सेक्युलरिझमच्या स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुतेच्या पायावर अत्यंत विचारपूर्वक उभं केलेलं आहे. आणि अशा प्रकारची धर्मांध भूमिका घेऊन जर लोक पुढे आले तर ह्या राष्ट्राचा विस्कुटा व्हायला वेळ लागणार नाही, हे यांनी लक्षात घेतलं पाहिजे. हिंदू राष्ट्र निर्माण करणं म्हणजे इंडिया, दॅट इज भारत, या भारतीय संविधानाच्या पहिल्या अनुच्छेदाला आणि संविधानाच्या भूमिकेलाच विरोध करणं असतं. तुम्ही मांडणी करत असाल ती संस्कृती आहे वगैरे वगैरे, पण त्यात विशिष्ट धर्माचाच दर्प आहे आणि कुठल्या तरी धर्माची उपासना करणाऱ्यांचा द्वेष आहे. ही द्वेष पसरवणारी, मत्सर पसरवणारी, तिरस्कार कुणाबद्दल तरी निर्माण करणारी जी प्रवृत्ती आपल्या देशामध्ये हिंदुत्वाच्या नावानं पुढे येते आहे, ती राष्ट्रासाठी घातक आहे, हे आपण नीटपणानं लक्षात घेतलं पाहिजे. यांचं म्हणणं असतं की इथे मुसलमानांचं लावून चालन होतं. मुसलमानांचंही इथे लांबून चालन करण्याची गरज नाही, हिंदूंचंही लांबून चालन करण्याची गरज नाही. इथे कुणीही मुसलमान नाही, कुणीही हिंदू नाही. कुणाच्या दृष्टीने? संविधानाच्या दृष्टीने सारे भारतीय आहेत. तुम्ही व्यक्तिगत पातळीवरती कुठल्या धर्माची उपासना पद्धती स्वीकारायची त्याला स्वतंत्र आहात, परंतु राज्यानं भेदाभेद करायचा नाहीये. माणसांच्या मध्ये भेदाभेद करायचा असेल तो कुठं करायचा? ज्यांच्यावर अन्याय होत असेल त्यांची बाजू घेऊन राज्यानं उभं राहिलं पाहिजे, मग ते कुणीही असो. ही भारतीय संविधानाची भूमिका आहे. आणि जर म्हणणंच असेल ना की मुसलमान फार धर्मांध आहेत, मग मुसलमानामध्ये जे काही धर्मांध असतील त्या मुसलमान धर्मांधतेला
हिंदू धर्मांधता हे उत्तर असतं काय? एका धर्मांधतेला दुसऱ्या धर्मांधतेनं उत्तर देण्याचा प्रयत्न जे लोक करतात ते लोक अविचारी असतात. एका धर्मांधतेला दुसऱ्या धर्मांधतेनं उत्तर दिलं जाऊ शकत नाही. धर्मांधतेला उत्तरच द्यायचं असेल तर ते विवेकवादानं दिलं पाहिजे, बुद्धिवादानं दिलं पाहिजे, संयमानं दिलं पाहिजे. जो कोणी धर्मांध आहे, अतिरेकी कृत्य करतो, हिंसक कृत्य करतो, मग कुणीही असो, त्याच्या विरुद्ध संवैधानिक कायद्याच्या माध्यमातून कठोर कार्यवाही करायची असते आणि त्याला तुरुंगामध्ये डांबायचं असतं. हे साधं तत्व आहे. त्याच्यासाठी संविधानाच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रयासानं, विविधतेने नटलेलं, आपण म्हणतो विविधतेनं तुटलेलं, फाटलेलं या भूमीतलं हे जनमानस होतं. त्याला संविधानानं एक राष्ट्रीयत्वाच्या जाग्यामध्ये एकत्रित केलेलं आहे. आणि या हिंदुत्ववादी असतील, मुस्लिमत्ववादी असतील, कुठल्याही धर्माचं नाव घेऊन खलिस्तानवादी असतील, बोडोवादी असतील, गुरखालँडवाले असतील, कुठल्याही अशा प्रकारच्या अतिरेकी भूमिका घेणारे कुणीही लोक असले ते राष्ट्रघातक असतात. आणि म्हणून त्या प्रवृत्तीला खऱ्या संविधाननिष्ठ राष्ट्रवाद्यांनी विरोधच केला पाहिजे. राष्ट्रवाद सर्वांनाच हवा आहे, पण तो आंधळा, कुठल्या तरी धर्माधारित, कुणाच्या तरी वर्चस्वावरचा राष्ट्रवाद नव्हे, सर्वांना समान संधी देणारा, समान अवसर देणारा, सर्वांचा सन्मान करणारा राष्ट्रवाद भारतीय संविधानानं इथे स्वीकारलेला आहे. हे सर्वच राष्ट्रवादी मंडळींनी नीटपणानं समजून घेणं गरजेचं आहे. आणि यालाच पूरक अशा प्रकारचे जे तत्व आहे ते तत्व राष्ट्रीय एकात्मतेचं तत्व भारतीय संविधानानं पुरस्कारिलेलं आहे. या हिंदुत्ववाद्यांना हे मी सांगू इच्छितो, हिंदू राष्ट्राच्या वल्गना करणाऱ्यांना मी हे सांगू इच्छितो की बाबांनो, हिंदू हिंदू हा जप करून आपण इथे द्वेष मत्सर पसरवू नका. भारतीय संविधानाच्या पूर्वी, भारतामध्ये इंग्रज येण्यापूर्वी देखील इथं हिंदू नावानं वावरणारे लोक होते. हिंदू या नावानं वावरणारे लोक इथं होते, पण हे लोक एक राष्ट्र नव्हते. हे नीट लक्षात घ्या. हिंदुत्व हे फार महत्वाचं आहे वगैरे तुम्हाला वाटतं ना, मग संविधानाच्या पूर्वी, इंग्रज येण्याच्या पूर्वी हिंदुत्व होतच नाही. ते काय करत होतं हे हिंदुत्व? हे हिंदुत्व माणसाचे तुकडे करत होतं. जातीच्या नावानं माणसाला माणसापासून तोडत होतं. जातीच्या, वर्णाच्या नावानं हे हिंदुत्व माणसाचं शोषण करत होतं. काही माणसांना जन्माधिष्ठित श्रेष्ठतेचं स्थान देत होतं आणि बहुसंख्य माणसांच्या मेंदू मनगटाची कत्तल करत होतं हे हिंदुत्व. आणि हेच हिंदू म्हणवणारे लोक परस्परांमध्ये लढत होते. आपल्याला माहीत असलं पाहिजे की स्वातंत्र्य मिळालं त्या काळात, त्या वेळेला भारतामध्ये जवळजवळ 600 संस्थानं होती. भारतीय संविधान निर्मितीच्या प्रक्रियामधून हे विविधतेने तुटलेपण, फाटलेपण जे होतं ना आधीच्या काळामध्ये, ते सांधण्याचं काम फार मोठं कठीण परिश्रम करून आपल्या भारतीय संविधानाच्या निर्मात्यांनी, स्वातंत्र्य योद्ध्यांनी हे काम केलेलं आहे. आणि म्हणून अतिरेकी धर्मांध प्रवृत्तीचा अजेंडा पुढे चालवून फार मोठ्या प्रयासानं उभं केलेलं हे राष्ट्र विस्कटून टाकण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. आणि जर कुणी तो प्रयत्न करत असेल तर ज्यांना इतिहासाची जाण आहे, हे राष्ट्र कसं घडलं हे ज्यांना माहीत आहे, त्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. हे माझं सुस्पष्ट अशा प्रकारचं मत आहे. प्रत्येकाचा धर्म हा त्याची व्यक्तिगत बाब आहे. मग मुसलमान असो, हिंदू असो, शीख असो, बौद्ध असो, त्यानं
त्याच्या धर्माचा प्रचारही करावा, पण कुणावर लादत असेल तर तो लादण्याची मुभा नाहीये. धर्माच्या नावानं तुम्ही सार्वजनिक सुव्यवस्था, कायदा सुव्यवस्था, नैतिकता, आरोग्य याला बाधक कृत्य करत असाल तर तशा प्रकारचं स्वातंत्र्य भारताचं संविधान देत नाही, कुणालाही देत नाही. हे नीटपणानं लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. परस्परांच्या धर्मतत्वामधील चांगल्या गोष्टींचा आदर करा, परस्परांचा सन्मान करा, कुणाचाही द्वेष करू नका. कुणीही आपलंच चांगलं म्हणून दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येकच धर्मियानं आपापली मर्यादा पाळून धर्माचं अनुपालन केलं पाहिजे. त्या मर्यादाचं अतिक्रमण करता कामा नये. जेव्हा कुणीही अशा पद्धतीनं अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतं आणि आपलीच धर्मसंस्कृती श्रेष्ठ म्हणून दुसऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा ते राष्ट्रीय एकात्मतेसाठी अत्यंत घातक ठरत असतं. अशा प्रकारच्या घातक प्रवृत्ती जिथे जिथे असतात त्यांना सर्वसमावेशक सेक्युलर राष्ट्राची भूमिका घेणाऱ्या संविधानवादी मंडळींनी सुस्पष्टपणानं विरोध केला पाहिजे. हे राष्ट्र जपलं पाहिजे. भारतीय संविधानाच्या तत्वज्ञानामध्ये परस्पर नियंत्रणाचं तत्व अत्यंत महत्वाचं आहे आणि ह्या तत्वाची जोपासना करणं फार महत्वाचं आहे. म्हणजे परस्पर नियंत्रणाचं तत्व म्हणजे भारताचं संविधान कोणत्याही एका व्यक्तीच्या हातात अनभिषिक्त सत्ता सोपवत नाही. कुणी कितीही चांगला असला, कुणी कितीही पराक्रमी असला, कुणी कितीही लोकप्रिय असला, तरीही त्याच्या हातात संपूर्ण सत्ता जाता कामा नये. कारण तो केव्हा हुकुमशाह बनेल आणि आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल हे सांगता येत नाही. केव्हा तो चुकेल हे सांगता येत नाही आणि देशाचं केव्हा वाटोळं करेल हे सांगता येत नाही. म्हणून प्रधानमंत्री या लोकशाहीमध्ये शासनाचा प्रमुख असला तरी त्याच्या हातात अनभिषिक्त सत्ता नाही दिली जात. सत्तेचं विभाजन हे तत्व परस्पर नियंत्रणासाठीच भारतीय संविधानानं स्वीकारलेलं आहे. काही स्वायत्त संस्था निर्माण केलेल्या आहेत आणि स्वायत्त संस्थांचं ती स्वायत्तता आपण जपली पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे. स्वायत्तता, प्रत्येक न्याय संस्था स्वायत्त आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोग स्वायत्त आहे. सत्ताधारी पक्षावर विरोधी पक्षांचं नियंत्रण आहे. हे परस्पर नियंत्रणाचं तत्व असतं. म्हणून इथे कुणीही हुकुमशहा बनू शकत नाही. हे परस्पर नियंत्रणाचं तत्व भारतीय संविधानामध्ये महत्वाचं मानलेलं आहे. दुसरं नियोजनाचं तत्व महत्वपूर्ण अशा प्रकारचं आहे आणि नियोजनाच्या तत्वामधून राष्ट्राचा सर्व अंगांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्व अंगांनी विकास करायचा तो नियोजनबद्ध पद्धतीनं केला पाहिजे. याचीही जाणीव भारतीय संविधानाचं तत्वज्ञान देताना आपणाला दिसून येतं. भारतीय संविधानाचं तत्वज्ञान इहवादी आहे, वास्तववादी आहे, सर्वसमावेशक आहे, उदारमतवादी आहे, सकल जन कल्याणकारी आहे. अशा प्रकारचं सकल जन कल्याणकारी, उदारमतवादी आणि सर्वसमावेशक तत्वज्ञान सर्व भारतीयांनी आपल्या अंगी रुजवलं पाहिजे आणि आपलं हे
संविधानाच्या पायावर उभं असलेलं राष्ट्र विकासाच्या दिशेनं नेण्यासाठी प्रत्येकानंच प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद.